नमस्कार बाळांनो. सीईटीचे रिझल्ट झाले. आता पुढची ऍडमिशनची प्रोसेस, मग इंजिनिअरिंग असेल किंवा फार्मसी असेल. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट की कट ऑफ कट ऑफ कट ऑफ कट ऑफ उद्या संध्याकाळी तुम्हाला मोबाईल ऍप मध्ये मिळतील आणि काहींचे व्हिडिओ पण बनवतोय. आता मोबाईल ऍप मध्ये ना का देतोय की लास्ट इयरला त्याच कट ऑफ घेऊन बरेच काउन्सलर ते आणि बरेच लोक वापरली. आता तुम्ही म्हणाल वापरलं काय हरकत आहे, फ्री वापरा, मला काही हरकत नाही आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना फ्री द्या, देऊ शकताय, पण त्याच कट ऑफ वापरून त्या 499 599 शेवटी शेवटी तर काय 199 लास्ट दिला, मग परत आणि त्याच्यावरती ते काउन्सिलिंगची फी आणि वेगळी. जर फ्री देणार असेल तर आपल्याला हरकत नाही, आम्ही फ्री द्यायला लागलोय विद्यार्थ्यांना, सगळ्या गोष्टी करतोय आणि ते विकायला लागलेत. मग तसं होऊ नये त्याच्यासाठी ऍप मध्ये देतोय आणि व्हिडिओ देतोय, व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला सगळा कट ऑफ ठेवेन. ठीक आहे, हे झालं. हा, आता अपडेट सांगतो की टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलला सगळा डेटा मी देतोय. मग तुम्ही फार्मसीला असशीला, इंजिनिअरिंगला असशीला म्हणजे जाणार असाल. आता इंजिनिअरिंगचे काय असतात, वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत, मग तिथं कट ऑफ ब्रँच वाईज आहेत, कास्ट वाईज आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या, प्लस तुमच्या जिल्हा वाईज पण मिळतील, डिस्ट्रिक्ट वाईज असतील. आणि ऑप्शन फॉर्म कसे बनवायचे, काय असतं प्रोसेस, हे सगळे व्हिडिओ तर येतच राहतील, त्यात काय वाद नाही. आणि फार्मसीवाल्यांसाठी काय पूर्ण महाराष्ट्राची कॉलेजेसची कट ऑफ, कारण तिथं फार्मसीची एकच ब्रँच आहे, फार्मसी बी फार्मसी. आता ते फार्मा डी वगैरे ते नंतर बोलतो मी कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये. आणि डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे ह्या सगळ्या कट ऑफ तर आहेत. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, मोबाईल ऍपची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके, चला. तर आता रिझल्ट लागले. रिझल्ट नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना पश्चातापच झालाय की सर माझे मार्क्स इतके कमी आलेत, माझं ऍडमिशन होणार की नाही होणार, मी करू काय नको करू. मी सांगतोय, तुम्ही जर करायचं ठरवलंय ना फार्मसी किंवा इंजिनिअरिंग, तर ते करून घ्या. कारण का सीईटीच्या मार्कांवरती तुम्ही करायचं की नाही काय ठरवणार असाल तर प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. का, रिझल्ट लागायच्या अगोदर काय होतं, काही करणार मी फार्मसी करणार आहे किंवा काही करणार मी कम्प्युटर इंजिनिअरिंग करणार आहे. हा, आता कम्प्युटर मिळेल की नाही मिळेल ते मार्क्सवर आहे. मग तुम्ही म्हणा सर आम्हाला मार्क्स खूप कमी पडलेत तर कॉलेज चांगलं मिळेल का. चांगल्या कॉलेजची डेफिनेशन ना ते वेगळे आहे. चांगलं कॉलेज काय असतं ना, मी नंतर त्याचा व्हिडिओ सांगतो. माझ्यासाठी ना महाराष्ट्रातून 10 कॉलेजेसची पण लिस्ट काढायची म्हणली ना, चांगली मिळत नाहीये. का, एक चांगलं कॉलेजचा स्टेटस वेगळा असतोय, मग ते बसत नाहीये ना, तर तुम्ही ते विचार नका करू. आणि जे आहेत, ज्यांना चांगले मार्क्स आहेत ते चांगल्या ब्रँचच्या मागे लागतील, चांगल्या कॉलेजच्या मागे लागतील. ज्यांचे कमी आहेत करून घ्या ना, कारण मार्क्स कमी पडल्यानं पुढे आयुष्यच खराब होत नसतं. इंजिनिअरिंगची 4 वर्ष आहेत, प्रामाणिकपणे करा. कारण मी आज इतका डेटा कलेक्ट केलेला आहे, ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, ज्यांचे चांगले कॉलेजेस आहेत, तिथं पण प्लेसमेंट कशावर होतंय, तुम्हाला किती गोष्टी येतात, म्हणजे स्किल्स किती आहेत, नॉलेजेस काय आहे, तुम्ही 4 वर्षात काय केलं ह्याच्यावर आहे ना, की तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये म्हणून प्लेसमेंट. एक प्लेसमेंटचा फायदा होतोय चांगल्या कॉलेजला, का कंपन्या येतात, पण सगळ्यांचं सिलेक्शन होतं का, नाही होत. त्यामुळे ऍडमिशन घ्यायचं ठरलं होतं, घ्या, काही खूप मोठा फरक नाही पडत आहे, फक्त आपण कॉलेज तुमच्या मेरिटनुसार मिळतं. तर आता ऍडमिशनची प्रोसेस काय आहे, हा पहिला पॉइंट. ऍडमिशनची प्रोसेस, कारण रिझल्ट लागला की आता मेसेज काय पडतायत, सर ते लगेच रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, सर मग आम्हाला कट ऑफ द्या, आम्ही कॉलेजची लिस्ट बनवतो 1 दिवसात आणि मग पुढं. तसं होत नाहीये. तुम्हाला काय सांगतोय की आता रिझल्ट तर लागला, सीईटीचा रिझल्ट लागलाय, मग काल बायोचा लागला, परवा इंजिनिअरिंग साठी म्हणजे मॅथ्स वाल्यांचा लागला. ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू होईल. आता ते चालू कधी होतं, नॉर्मली 8-10 दिवसात सुरू होतंय. 4-5 दिवसांमध्ये बाबा तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येईल. नॉर्मली 1 आठवड्यामध्ये होत असतं, पण आपण समजू 8 दिवस. रजिस्ट्रेशनसाठी 10 ते 15 दिवस दिले जातील. आता हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन असणार आहे, कुठं जाऊन करायची गरज नाहीये. रजिस्ट्रेशन मध्ये तुम्हाला तुमच्या बेसिक डिटेल्स टाकावे लागतात, 10वी 12वी हे सगळ्या डिटेल्स टाकला, सीईटीचा नंबर वगैरे टाकला. मग काही मुलं जेडब्ल्यू थ्रू अप्लाय करतील, म्हणजे तुम्ही सीईटीनं पण अप्लाय करायचं आणि जेडब्ल्यूनं पण करायचं आहे. तुम्ही म्हणा सर जेडब्ल्यूचे मार्क्स रे बाबा आमचे सीईटी पेक्षा कमी आल्यात. जेडब्ल्यूचा 1 पर्सेंटाईल हा सीईटीच्या 100 पर्सेंटाईल पेक्षा जास्त असतोय, हे प्रूव्ह करतो मी तुम्हाला. का, जेडब्ल्यूचा जो काय कोटा आहे 15% दिलेला आहे, तिथं फक्त जेडब्ल्यूच्याच कट ऑफ ना ऍडमिशन होतात, ते सीईटी थ्रू होत नाहीत, म्हणजे त्या फक्त जेडब्ल्यू साठी आहेत. म्हणजे समजा एखादी सीट राहिली आणि तिथं जेडब्ल्यूची आहे, तिथं जेडब्ल्यूच्या 1 पर्सेंटाईलच्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना अप्लाय केलाय आणि सीईटीच्या 100 पर्सेंटाईलनं, तर जेडब्ल्यूच्या 1 पर्सेंटाईल विद्यार्थ्याला ते दिलं जातं. त्यामुळे जेडब्ल्यू अप्लाय करा. फार्मसीवाल्यांनी नीट थ्रू पण आणि सीईटी थ्रू पण दोन्हीना अप्लाय करायचा एक्झाम्स दिलाय तर. ठीक आहे, इथं सगळं रजिस्ट्रेशनला तुम्ही डेटा भरला, त्याला 10 ते 15 दिवस दिले जातात. प्लस पाऊस वगैरे पडला 1-2 जिल्ह्यांमध्ये तर त्यानी डेट वाढवली जाते.
त्यामुळं अजून एखाद्या आठवड्यामध्ये डिक्लेअर होईल रजिस्ट्रेशन सगळ्यांचं. त्याच्यानंतर 10 ते 15 दिवस आहेत तुमच्याकडे रजिस्ट्रेशन करायला. रजिस्ट्रेशन कुठं करायचं? जे आसपासची कॉलेजेस आहेत ना तिथं करायचं, कारण त्यांच्याकडे सगळा डेटा आहे, नॉलेज आहे, बेसिक आणि फ्री पण आहे हो. तुम्ही म्हणा सर मग त्यांनी घोळ घातला, तर रजिस्ट्रेशनला कोण काय घोळ घालू शकत नाही, कारण रजिस्ट्रेशन बेसिक इन्फॉर्मेशन अपलोड करायचं. घोळ होणार कुठं आहे? ऑप्शन फॉर्मला. इथं सगळ्यात मोठा घोळ होतोय, तर ते नंतर बघूया. पण इथं रजिस्ट्रेशन केला, रजिस्ट्रेशनला बेसिक. काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं, सर आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही आहेत. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्ही पावती वगैरे अपलोड करू शकताय, काय हरकत नाही. पण थर्ड राऊंड व्हायच्या अगोदर सगळे ओरिजिनल सबमिट करायला लागत होते. पण ह्या वर्षी फोर्थ राऊंड येणार आहे म्हणून समजतंय, मग ते फोर्थ राऊंडच्या अगोदर सबमिट करा म्हणणार आहेत का? हे सगळं आपल्याला कळेल कधी? नोटिफिकेशन आल्यानंतर. मग तोपर्यंत तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स काढा. कारण का सांगतो, जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, समजा फर्स्ट राऊंडला घेतले, सेकंडला घेतले आणि लास्ट राऊंड पर्यंत जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आली नाहीत, तर तुमचं मिळालेलं ऍडमिशन कॅन्सल होतं. मग एवढी रिस्क घेण्यापेक्षा ना अजून पण नसतील डॉक्युमेंट्स काढा. आता बऱ्याच जणांचा कास्ट व्हॅलिडिटीचा प्रॉब्लेम आहे. कास्ट व्हॅलिडिटी 12वी सुरू झाल्या काढायची असते. 12वी सुरू झाली समजा जून महिन्यात झाली, तिथून डॉक्युमेंट्स काढायला पुढे सुरुवात करायची असते. मग आता तिथं काढली नाही तर आता लागले, आता थोडंसं पळा, काढून घ्या. रजिस्ट्रेशन कॉलेजमध्ये करायचं, फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि व्यवस्थित भरून देतात. पुढं फसवणूक होणार नाही ते आपण बघूया. मग हे रजिस्ट्रेशन केलं, निवांत झाला 10-15 दिवसात. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन असतं, म्हणजे ते जे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केलेत ते बरोबर आहेत का, खरे आहेत का, की काही कमतरता आहे, ह्याच्यासाठी असतं व्हेरिफिकेशन. आता व्हेरिफिकेशनचे दोन टाईप, एक ऑनलाईन आणि दुसरं ऑफलाईन. म्हणजे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं, ते डॉक्युमेंट्स तुम्ही ऑनलाईनच व्हेरीफाय करा म्हणून सांगितला. मग ते कुठल्या तरी एखाद्या जवळच्या ARC सेंटर म्हणजे कॉलेजला ऑनलाईन जातात, तिथं कोणतरी एखादे शिक्षक असतात, पाहतात, बरोबर असतील तर बरोबर म्हणतात, एखादा डॉक्युमेंट कमी असेल, चुकीचं असेल तर ते तिथं तुम्हाला रिप्लाय टाकतात की हे डॉक्युमेंट चुकीचे आहेत, नवीन अपलोड करून घ्या. हे ऑनलाईन. मग तुम्ही म्हणणार ते कळायला किती, काही काही ठिकाणी 2-3 दिवस लागतात, काही काही वेळा 5-6 दिवस लागतात. तोपर्यंत आपला बीपी हाय असतो, माझे डॉक्युमेंट्स बरोबर असतील का नाही, माझं काय क्युरी येणार की नाही. मग हे टेन्शन नको असेल तर ऑफलाईन ला जायचं. ठीक आहे, ऑनलाईन तुम्ही केलं, ऑनलाईनला टेन्शनच आहे, जोपर्यंत सगळं ओके म्हणून येत नाही. काय केला? रजिस्ट्रेशन केलाय, व्हेरिफिकेशनला ठीक आहे, जवळचं ARC सेंटर तुमच्या गावाच्या घराच्या जवळ असेल, जावा तिथं थांबा 2-3 तास, व्हेरिफिकेशन करा. जर डॉक्युमेंट काही अडचणी असतील तर तिथंच लगेच कळेल, लगेच 1-2 दिवसात करेक्ट करू शकताय. डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत, झालं. म्हणणार 2-3 तास थांबावं लागेल, काय काम काय आता तुम्हाला? पुढचे 2-1.5 महिना काहीच काम नाहीये, हे ऍडमिशन प्रोसेस मध्ये जाऊन निवांत बसा ना. 5-6 दिवस किंवा 2-3 दिवस बीपी वाढवून घेण्यापेक्षा, बरोबर असेल का नाही, चुकलंय का असं करण्यापेक्षा तिथं कळतंय ना ऑफलाईनला. मग व्हेरिफिकेशन झालं ऑफलाईन, डॉक्युमेंट्स क्लिअर झाले, देन लागेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. थर्ड, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये आता मी काल सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये किती 4.5 लाख विद्यार्थ्यांनी PCM ची सीईटी दिली. थोडीच सगळी मुलं इंजिनिअरिंगला जाणार आहेत का? नाही. मागच्या वर्षीचा डेटा 4.25 लाख विद्यार्थ्यांनी दिली होती, 1,70,000 म्हणजे 1,80,000च्या आसपास पोहोचली. तेवढ्यांनीच भरलं, सगळ्यांनी ऍडमिशन घेतलं का? नाही. मग ह्या वर्षीचे 4.5 लाख जे विद्यार्थी असतील ते सगळेच रजिस्ट्रेशन करणार नाहीत, कारण त्यात काही बायोलॉजीचे विद्यार्थी असतील, काही मेडिकलचे असतील, म्हणजे का दोन्ही सीईटी देणारे असतील ना विद्यार्थी, मग ते येणार नाहीत. प्रत्येक जण काही इंजिनिअरिंगच करणार नाहीये, मग ती मुलं भरत नाहीत. मग ह्या सगळ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. आता प्रोव्हिजनल का म्हणली जाते? तिथं काही जणांचं कास्ट चुकते, काही जणांचं मार्क्स मागे पुढे झालेले असतात, बऱ्याच गोष्टी चुकीच्या आलेल्या असतात. मग तिथं तुम्ही करेक्शन करू शकताय, कारण फॉर्म भरते वेळी ना गडबडीत भरलेला असतो. मग ते कॉलेजमध्ये भरा, सहसा ना आसपासच्या कुठल्या पण भरून देणाऱ्याकडे जाऊ नका, लय मोठ्या चुका होतात. कारण काय पण तिथं कास्ट वगैरे बऱ्यापैकी ना कास्ट मध्ये चुकतं, कास्ट उलटी सुलटी काहीतरी पडते, ते ओबीसी सांगायला जातात SBC टाकतात. SEBC आणि SBC मध्ये तर खूप मोठा प्रॉब्लेम येतोय, कारण यस न सुरू होतंय, बरीच लोक SBC टाकून घेतात किंवा ते असेलच असं म्हणतात, मग ह्या गोष्टी चुकतात. मग इथं तुम्ही ते करेक्ट करू शकता. मग करेक्शन झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार, पूर्ण महाराष्ट्राची इंजिनिअरिंगला अप्लाय केलेली. मग तुमची ती सीईटी थ्रूची मेरिट लिस्ट लागेल आणि JEE थ्रूची पण मेरिट लिस्ट लागेल. ओके, दोन्हींना अप्लाय करायचं आहे, फार्मसीवाल्यांची दोन्हीकडे. मग फार्मसी काय, नीटचा कोटा पण आहे ना प्रायव्हेट कॉलेजांना. मग फायनल मेरिट लिस्ट लागेल. तुम्ही म्हणाल हे मेरिट लिस्ट वरनं सर आम्हाला कळतं का? मेरिट लिस्ट फक्त काय, तुमचा कितवा नंबर आहे महाराष्ट्रात किंवा तुमच्या कास्टमध्ये, हे एवढं कळतं. मग होम युनिव्हर्सिटीचा कितवा आहे त्यावर एक्झॅक्ट नाही समजत तुम्हाला कुठलं कॉलेज मिळणार आहे. का समजत नाही माहितीये का? आता समजा मी ओपन मधनं आहे आणि ओपन मध्ये माझी एक रँक 2,000 आली आणि मी आता टाकणार आहे पुण्यातल्या कॉलेजला. मग त्या 2,000 मधला
किती मुलं पुण्यामध्ये अप्लाय करणार आहेत माहित नाही ना कुणाला. किंवा मी एक समजा नागपूरच्या कॉलेजला मी अप्लाय करतोय, तर त्या नागपूरच्या कॉलेजला पहिल्या 2000 मधले किती जण अप्लाय करणार आहेत हे काहीच नसते. फक्त एक जनरल मेरिट लिस्ट की बाबा तुमच्याकडे तुमचा नंबर कितवा एवढंच. खूप मोठं कॅल्क्युलेशन ह्याच्यावरनं काही कळत नाही विनाकारण. मग मुलं टेन्स होतं, सर माझा एवढा मोठा रँक आलाय, मेरिटमध्ये माझी एवढी रँक लागली, मी काय करावं. ह्याचा काही फरक नाही पडत आहे, खूप मोठी गोष्ट नाही, कारण कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही पहिल्या 2000 मध्ये काय होणार आहे, कसं असणार आहे. किंवा समजा तुमचा रँक आलाय 25,000 मध्ये काय करायचं आहे हे क्लिअर नसतं. फक्त एक प्रोसेस आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक केली, फायनल मेरिट लिस्ट लागली, तिथनं पुढं खरा गेम चालू होतोय ऍडमिशनचा. ऑप्शन फॉर्म फर्स्ट, कॅप राऊंड पहिला आहे. इथं ना इतकं तुम्हाला फसवण्यासाठी गर्दी असते. 3 ते 5 दिवस देतात तुम्हाला. हा मेन आहे, तुमचा हार्ट आहे. ठीक आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणणार, इम्पॉर्टंटचा आहे 2 वेळा झाला, होऊ दे. इम्पॉर्टंट का म्हणतोय मी, कारण इथं जर तुमचे फॉर्म मध्ये जर वर खाली काहीतरी घोळ घातला तर एखादं चांगलं कॉलेज सुटून बकवास कॉलेज येतं. आणि इथं तुम्हाला कॉलेजांमध्ये ऑप्शन फॉर्म भरायला कधीच जायचं नाही, कारण चांगली कॉलेज तुम्हाला एंटरटेन करत नाही. मी पहिलाच सांगितलं, गव्हर्नमेंट कॉलेज तर काय संबंधच नाही, ते काय ऑप्शन फॉर्म भरून देत नाहीत, काही करत नाहीत. चांगली कॉलेजेसना पण काय फरक नाही पडत आहे, एखादं चांगलं कॉलेज देते फॅसिलिटी, बाबा करा. पण मॅक्सिमम ना जी कॉलेजेस भरत नाहीत, बकवास कॉलेजेस आहेत, ती तुम्हाला फोर्स करतात की आमचं कॉलेज टाक, आमचं कॉलेज चांगलं आहे, हे आहे, चहा नाश्ता सगळं चालतंय ऑप्शन फॉर्म भरते वेळी. आणि मग पॅरेंट्स बरोबर गेले असतील ना, पॅरेंट्सना काय वाटतं, हे कॉलेज खूप चांगलं आहे, आम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागल्यात, बसाय चहा पाणी विचारलं दिलं. काही काही ठिकाणी हॉस्टेलच्या मेस आहेत, कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पण मेस आहेत, तिथे जेवण ठेवलंय ऑप्शन फॉर्म भरते वेळी वगैरे. का की तुम्हाला असं वाटावं की कॉलेज हे खूप चांगलं आहे. बाळांनो, ह्या जगात एक पण रुपया कोण तुम्हाला फुकट देणार नाहीये, हे पहिलं डोक्यात घुसवून घ्या. मग कॉलेजवाले तर लईच लांबचे आहेत, एखाद्या वेळी कोणतं देईल पण, मदत करेल पण, पण हे कॉलेज विलेज तुम्हाला मदत करत नसतात. त्यांचा फायदा काय की चांगलं वाटावं आणि तुम्ही तिथं ऑप्शन फॉर्म मध्ये टाकावं आणि तुम्हाला ते कॉलेज मिळावं. कारण एक ऍडमिशन म्हणजे 4 लाख ते 6 लाख रुपये आहे, तेवढं लक्षात ठेवा. तुमची किंमत ती आहे, कारण 4 वर्षांची फी. ठीक आहे, त्यामुळे इथं कुठल्याही कॉलेजमध्ये जायचं नाही. ऑप्शन फॉर्म बनवायचा कसा आहे, आम्हीही बनवून देऊ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, सगळ्या गोष्टी देतोय. आणि कसं करायचं असं झालं, आपण असं तुम्हाला काउन्सिलिंग तुम्ही शिकवू की तुम्ही बाकीच्यांना काउन्सिलिंग करशील की कशी मेरिट लिस्ट बघायची, कसे ऑप्शन फॉर्म बनवायचे आहेत. ठीक आहे, ऑप्शन फॉर्म बनले, देन कॅप लावूनची फर्स्टची अलॉटमेंट होणार, म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं हे कळणार. मग कॅप राऊंडची फर्स्ट अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन टाकलेला जर मिळाला तर तो कंपल्सरी आहे, तुम्हाला तो घ्यावा लागणार आहे, काही पर्याय नाही. जर घेतला नाही तुम्ही बाहेर, कॅप राऊंड सिस्टीमच्या बाहेर तुम्ही पुढच्या राऊंडला कुठेही जाऊ शकत नाही, मग तुम्हाला मॅनेजमेंट ऍडमिशन घ्यावे लागतील. ठीक आहे, पण पहिला सोडून उरलेला मिळाला तर तो काय करायचं, आपण कंपल्सरी नाही ते ऍडमिशन घ्यायचं आणि बेटरमेंटला जायचं, म्हणजे पुढच्या राऊंड्सला जायचं. मग पहिला राऊंड झाला, मग किती मुलांनी कन्फर्म केलं, मग एक प्रत्येक कॉलेजची वॅकन्सी लागते की ह्या कॉलेजांमध्ये एवढ्या सीट शिल्लक राहिल्यात. मग परत दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन फॉर्म, परत तुम्ही इथं ऑप्शन फॉर्म येणार, परत दुसऱ्या राऊंडची अलॉटमेंट लागणार, तिथं पाहिजे असेल तर घेणार, किंवा तुम्ही ते आहे ते घेणार आणि बेटरमेंटला जाणार. परत दुसऱ्या राऊंड नंतर कॉलेजांमध्ये राहिलेल्या जागा शिल्लक दिसणार, तिथं तुम्ही अप्लाय करणार, परत तुम्हाला अलॉटमेंट होणार. ही प्रोसेस चालत राहील. फक्त मी इथंपर्यंत का सांगितलं पहिल्या कॅप राऊंड, पुढच्या प्रोसेसेस जसं जसं ते सांगतो, कारण सगळंच एकदम सांगितलं ना तर डोकेदुखी होईल. त्यामुळे गडबड करू नका. काय आहे तुमच्याकडे रजिस्ट्रेशनची डेट येईल, आल्यानंतर 10 ते 15 दिवस तुम्हाला दिले जातील, कमीत कमी आठवड्यात दिला जातो, ह्यावेळी काय लय लेट नाही झाला, त्यामुळे 10 ते 15 दिवस मिळतील. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणार, व्हेरिफिकेशन आणि ही सगळी प्रोसेस फॉलो होते. कॅप राऊंड फर्स्ट पर्यंत सांगितले की तुम्हाला कॉलेज, तिथनं पुढे काय होतील प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बनवतोय. जो डेटा तुम्हाला पाहिजे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, तुम्हाला दिला जाईल. तुम्हाला काय वाटतंय ना हे सगळं कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, आपण त्याच्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ बनवू, डेटा देऊ आणि कुठले ऍडमिशन्स कसे असणार आहेत काय ह्या सगळ्या गोष्टी सांगू. ओके, चला, थँक्यू.